शेड वगैरे बांधून आतमध्ये करणारी ही शेती आहे. 2018 मध्ये मी जेव्हा मशरूमची शेती सुरू केली तेव्हा माझे मशरूम एवढे विकल्या जात नव्हते. आठवडी मार्केटमध्ये माझे मशरूम विकायला न्यायचे. अक्षरशः एक एक चमचा लोकांना भाजी दिली. नमस्कार, मी मशरूम क्वीन ऑफ महाराष्ट्र तृप्ती भूषण दकाते तुमचं क्वालिटी मशरूम फार्ममध्ये स्वागत आहे. आज आपण आलेलो आहो क्वालिटी मशरूम फार्ममध्ये. माझं जे क्वालिफिकेशन आहे ते MSc बॉटनी आणि MSc बायोटेक्नॉलॉजी झालेलं आहे. नागपूर विद्यापीठात मला 2 गोल्ड मेडल मिळालेली आहे MSc बॉटनीमध्ये. सुरुवातीला मी प्राध्यापक होती 5 वर्ष. नंतर 2 वर्ष मी मशरूममध्ये संशोधन केलं आणि त्यानंतर मग मशरूमच्या शेतीमध्ये 2018 मध्ये आले. 2018 पासून मी मशरूमची शेती करत आहे. सुरुवातीला लोकांमध्ये मशरूमचा एवढा अवेअरनेस नव्हता. तुम्हाला माहिती आहे गावामध्ये याला काय म्हणतात, तर कावळ्याची छत्री, कुत्र्याची छत्री असे बरेच गैरसमज गावामध्ये होते. तर 2018 मध्ये मी जेव्हा मशरूमची शेती सुरू केली तेव्हा माझे मशरूम एवढे विकल्या जात नव्हते. कारण बरेच गैरसमज होते. लोक याला नॉनव्हेज सुद्धा समजत होते. इवन पुण्यासारख्या ठिकाणी लोक मशरूम जास्त खात नव्हते. तर मग मी काय केलं म्हणजे आठवडी मार्केटमध्ये माझे मशरूम विकायला न्यायचे. जे सुरुवातीला मशरूम तर उगवले पण विकायचे कुठे, त्यामुळे मग मी आठवडी मार्केटमध्ये जायचे. 2-3 दिवस माझे मशरूमच विकल्या गेले नाही आणि मग नंतर मी काय केलं, अक्षरशः एक एक चमचा लोकांना भाजी दिली. रोज भाजी बनवून न्यायची आणि मग हळूहळू लोक मशरूम खायला लागले. कोणी अर्धा किलो, कोणी 1 किलो असं करत करत माझं जे मार्केट आहे मशरूमचं ते मी डेव्हलप केलं. आणि नंतर काही डिस्ट्रीब्युटर, काही एक्झॉटिक व्हेजिटेबल्सवाले अप्रोच करायला लागले आणि नंतर मग असं बल्कमध्ये आमचं जायला लागलं. तर नंतर 2019 मध्ये माझं आर्टिकल जे आहे ते इंडियन एक्सप्रेस न्यूजपेपरमध्ये आलं. मग ऑल ओव्हर इंडियामधनं मला फोन यायला लागले आणि नंतर मग बऱ्याच रिक्वेस्ट यायला लागल्या की तुम्ही कार्यशाळा सुद्धा घ्या, मशरूमची शेती कशी करायची हे सुद्धा आम्हाला शिकवा. आणि मग 2019 मध्ये कार्यशाळा सुद्धा आम्ही घ्यायला लागलो. आम्ही पूर्ण कमर्शियल प्रोडक्शन कसं करायचं, म्हणजे मशरूमची शेती कशी करायची हे सुद्धा आम्ही शिकवतो. आणि नंतर मग तुम्हाला माहिती आहे 2020 मध्ये काय झालं, पॅन्डेमिक कंडिशन आली, कोरोनाचं सुरू झालं आणि मग काय करायचं, कारण सगळं मार्केट बंद होतं आणि मशरूम आठवडी मार्केटमध्ये किंवा एक्झिबिशनमध्ये स्टॉल सुद्धा आम्ही लावू शकत नव्हतो. मग आम्ही काय केलं की मशरूम पासून वेगवेगळे व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट बनवले. जसं मशरूमचे बिस्किट झाले, मशरूम गार्लिक ब्रेड, मशरूम कपकेक, मशरूम खाकरा, मशरूम पापड असे बरेच प्रॉडक्ट्स आम्ही बनवायला सुरुवात केली आणि त्याच्या आम्ही होम डिलिव्हरी सुरू केल्या. आणि त्यावेळी लोकांना प्रोटीनची गरज होती, त्यामुळे आमचे फ्रेश मशरूम, ड्राय मशरूम, मशरूम पावडर सुद्धा आम्ही बनवलं आणि असे वेगवेगळे व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट सुद्धा आमचे जायला लागले आणि उलट कोरोनामध्ये आमचं मार्केट बूस्ट झालं. आणि अशा प्रकारे नंतर मशरूमला मागणी सतत वाढत गेली आणि आता आपण बघतोय की खूप मशरूमला अशी मागणी वाढलेली आहे. कारण पनीर आजकाल फेक मिळायला लागलेलं आहे, तर पनीरची रिप्लेसमेंट म्हणून आता मशरूमकडे बघितलं जात आहे. त्यामुळे एक्सपोर्ट साठी सुद्धा लोक विचारतायत. ऑल ओव्हर इंडियामध्ये सुद्धा मशरूम जे आहे, ड्राय मशरूम जे आहे याला चांगला स्कोप आहे. कारण फ्रेश मशरूमपासूनच आपण ड्राय मशरूम बनवतो आणि ड्राय मशरूमला पण खूप चांगला स्कोप आहे, कारण याचं जे शेल्फ लाईफ आहे ते वर्षभर आहे. आता तुम्ही म्हणणार आम्ही मशरूम का खायला पाहिजे, बरोबर? तर मशरूमचे खूप सारे हेल्थ बेनिफिट्स आहे. जसं मशरूम जी आहे ॲसिडिटी कमी करते, परत डायबिटीज पेशंटला चांगली आहे कारण ही अँटी डायबेटिक सुद्धा आहे, शुगर सुद्धा कंट्रोलमध्ये येते, हार्टसाठी चांगलं आहे आणि इम्युनिटी सुद्धा वाढवते. जसं आता प्रेग्नंट वुमन असेल तिला फॉलिक ॲसिडच्या टॅबलेट दिल्या जातात, तर फॉलिक ॲसिड सुद्धा या मशरूममध्ये प्रेझेंट असतात. कारण जे फॉलिक ॲसिड आहे तर ते बाळाच्या वाढीसाठी खूप चांगलं असतं, तर हे फॉलिक ॲसिड सुद्धा मशरूममध्ये प्रेझेंट आहे.
आहे, परत आयर्न आहे, म्हणजे असे बरेच अमिनो ॲसिड सुद्धा या मशरूममध्ये आहे. त्याच्यामुळे नक्की आपण हे मशरूम खायला पाहिजे. आता आमच्याकडे जे आहे तर आम्ही ड्राय मशरूम आणि मशरूम पावडर सुद्धा विकतो. तर मशरूम पावडर जे आहे कसं वापरायचं? तर मशरूम पावडर हे तुम्ही 10 ग्रॅम तुम्ही घ्यायला पाहिजे. म्हणजे 10 ग्रॅम म्हणजे 2 चमचे मशरूम पावडर तुम्ही घ्यायला पाहिजे. आता हे जे पावडर आहे हे तुम्ही कशा-कशामध्ये वापरू शकता? तर हे तुम्ही भाजीमध्ये टाकू शकता किंवा दुधामध्ये टाकू शकता. कोमट पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही हे मशरूम पावडर टाकू शकता. आता गव्हाच्या पिठामध्ये सुद्धा तुम्ही मशरूम पावडर टाकू शकता आणि असे वेगवेगळे माध्यमातनं तुम्ही मशरूम पावडर वापरू शकता. परत पास्ता नूडल्समध्ये सुद्धा बरेच जण मशरूम पावडर टाकत आहेत. त्याचे सुद्धा खूप चांगले आम्हाला फीडबॅक मिळत आहे. एकाचा मायग्रेनचा त्रास 1 वर्ष म्हणजे त्याने वापरल्यानंतर हळू-हळू त्याचा मायग्रेनचा सुद्धा त्रास कमी झाला. डायबिटीज पेशंटचे सुद्धा खूप चांगले आम्हाला रिव्ह्यूज आहे. इम्युनिटी सुद्धा त्यांच्यामध्ये वाढलेली आहे. शुगर सुद्धा कंट्रोल मध्ये आलेली आहे. असे बरेच एक्झाम्पल्स आहे आणि असे बरेच चांगले आम्हाला रिव्ह्यूज मिळत आहे मशरूमचे. आणि परत काही लोकं विचारतात, की ड्राय मशरूम कसं वापरायचं? तर ड्राय मशरूम जे आहे हे गरम पाण्यामध्ये 15-20 मिनिटं ठेवायचं आणि मग नंतर ते रिहायड्रेट झालं म्हणजे थोडे ते मशरूम सॉफ्ट होतात आणि मग ते बारीक कट करून त्याची ग्रेव्हीची भाजी करायची किंवा तुम्ही पुलावमध्ये, पास्ता, पिझ्झामध्ये कशातही तुम्ही हे मशरूम टाकू शकता. तर वेगवेगळ्या डिशेस तुम्ही करू शकता. कटलेट सुद्धा करू शकता. वेगवेगळ्या भाजीसोबत सुद्धा तुम्ही मशरूम वापरू शकता. तर असे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही छान-छान रेसिपी बनवून तुम्ही मशरूम खाऊ शकता. आणि आता प्रोटीनची गरज सगळ्यांनाच आहे. असं कोणीच नाही की ज्यांना प्रोटीनची गरज नाहीये. त्यामुळे रोजच्या आहारामध्ये सुद्धा तुम्ही मशरूमचा समावेश केला, तरी पण आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. आता जर तुम्ही फॉरेन कंट्रीजचा विचार करणार तर बाहेरच्या देशामध्ये रोजच्या आहारामध्ये ते मशरूम खातात. कारण याची जी न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे ती खूप चांगली आहे. जसं आता आपण जर रोम लोकं जे होते 300 वर्षापूर्वीचा जर आपण विचार केला तर ते मशरूमचा नैवेद्य म्हणून देवाला द्यायचे. म्हणजे ते याला मॅजिकल मशरूम किंवा संजीवनी समजायचे. तर म्हणजे देवाला सुद्धा मशरूमचा प्रसाद म्हणून ते द्यायचे. तर ते 300 वर्षापूर्वीची मी तुम्हाला गोष्ट सांगत आहे आणि आता आपण तर आता जास्त खायला लागलोय. सुरुवातीला एवढा अवेअरनेस नव्हता, पण आता बरीच मागणी मशरूमची वाढलेली आहे. मशरूम शेती म्हणजे काय असं बरेच जण विचारतात. म्हणजे नेमकं काय केलं जातं मशरूम शेतीमध्ये? आता काही लोकांना वाटतं, की मशरूमचं बी पेरलं मातीमध्ये तर मशरूम उगवतात. तर असं काहीच नाहीये. तर मशरूम जी आहे ही भुशावर उगवली जाते. जसं सोयाबीनचा भुसा आहे, भाताचा पेंडा आहे, गव्हाचं काड आहे अ, किंवा ज्वारीचा भुसा आहे. असं कोणतंही जे काड आहे, तर त्या मशरूमच्या सॉरी त्या सोयाबीनचा भुसा किंवा भाताचा पेंडा याच्यावरती मशरूमची शेती ही केली जाते. आता या भुशामध्ये काय असतं लिग्निन किंवा कार्बोहायड्रेट असतं. तेच मशरूमचं हे खाद्य असतं. तर मशरूम जी आहे एक प्रकारची बुरशी आहे आणि खाणारं एक फळ आहे. त्यामुळे आपण त्याला एक व्हेज कॅटेगरी सुद्धा म्हणू शकतो. मशरूम हे व्हेज कॅटेगरीमध्ये येतं. आणि मशरूम ला ह्युमिडिटी आणि टेम्परेचर लागतं. जसं आता ऑयस्टर मशरूम आपण जी उगवतो ती म्हणजे ऑयस्टर मशरूम. याला मराठीमध्ये धिंगरी अळीमी म्हणतात. तर याला 22 ते 28 डिग्री वगैरे असं टेम्परेचर लागतं. तर जर आपण टेम्परेचर मेंटेन केलं आणि ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता ज्याला आपण मॉइश्चर म्हणतो, ते याला लागतं 80%. तर ते जर मेंटेन केलं तर आपण याचं खूप चांगलं उत्पादन घेऊ शकतो. आता मशरूम जी आहे याला हे इनडोअर फार्मिंग म्हणू शकतो आपण याला. कारण याला असं शेड वगैरे बांधून आतमध्ये करणारी ही शेती आहे. जसं आता इकडे आपण रॅक वगैरे अशा अरेंज केलेल्या आहे तुम्ही बघू शकता. तर हे झालं हे व्हर्टिकल फार्मिंग आणि तुम्ही रॅकच वापरू शकता असं काही नाहीये. तर तुम्ही जे दोरीचे शिके वगैरे असतात, कमी खर्चामध्ये सुद्धा तुम्ही मशरूमची शेती करू शकता. आता आपल्या बऱ्याच शेतकऱ्यांकडे मुबलक प्रमाणामध्ये पाणी असतं, इलेक्ट्रिसिटी असते आणि त्यांची स्वतःची जागा सुद्धा असते आणि स्वतःच्या शेतीमध्ये भुसा सुद्धा अवेलेबल असतो मुबलक प्रमाणामध्ये. त्यामुळे शेतकऱ्यांना अगदी कमी खर्चामध्ये करणारी ही
शेती आहे, मशरूमची शेती. आता भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मशरूमची पण शेती केली जाते. जसं आता तुम्हाला माहिती असेल की ही जी आहे आपण जी उगवतो ती धिंगरी अळिंबी. परत तुम्ही जर ऐकलं असेल तर मिल्की मशरूम, ज्याला आपण दुधी अळिंबी म्हणतो. जर तुम्ही कर्नाटक साईडला गेले किंवा आंध्र साईडला जर गेले तुम्ही, चेन्नई साईडला वगैरे, तर मिल्की मशरूमची शेती जास्त केल्या जाते. आता तुम्ही म्हणणार तिकडेच का ही शेती केल्या जाते, तर तिकडे जास्त तापमान असतं. जसं आता ही जी दुधी अळिंबी आहे, तर याला जास्त तापमान लागतं. याला 30 ते 35 डिग्री टेम्परेचर लागतं. आणि जसं आर्द्रता, जसं मी तुम्हाला सांगितलं की याला 80% आर्द्रता लागते, म्हणजे मॉइश्चर लागतं. ते सगळं सुटेबल क्लायमेट जे आहे ते इकडे असतं, आंध्र साईडला असतं. त्यामुळे साऊथ साईडला या मशरूमची शेती जास्त केल्या जाते. कशाची? मिल्की मशरूमची. त्यालाच आपण दुधी अळिंबी म्हणतो आणि ही इंडियन मशरूम आहे आणि याला आपण समर मशरूम सुद्धा म्हणतो. आणि परत एक किंग ऑयस्टर मशरूम आहे. किंग ऑयस्टर मशरूमची सुद्धा शेती केली जाते. याला 22 डिग्री वगैरे असं टेम्परेचर लागतं. 18 ते 22 डिग्री याला टेम्परेचर लागतं. परत तुम्हाला माहिती असेल तर शिटाके मशरूम सुद्धा आपण उगवू शकतो. याला 18 डिग्री टेम्परेचर लागतं. आणि याला पूर्ण कंट्रोल एन्व्हायरमेंट लागतं शिटाके मशरूमला. आणि ही जास्त लाकडाच्या भुशावरती याची शेती केल्या जाते. लाकडाचा भुसा असतो, व्हीट ब्रॅन असतो आणि परत कॅल्शियम कार्बोनेट असं वेगळं कंपोझिशन वापरून सुद्धा शिटाके मशरूमची सुद्धा लागवड केली जाते. परत जर तुम्हाला माहिती असेल तर भाताच्या पेंड्यावरची सुद्धा मशरूम असते, ज्याला आपण पॅडी स्ट्रॉ मशरूम म्हणतो. तर ही जी मशरूम आहे, पॅडी स्ट्रॉ मशरूम, ही जास्त उडीसा साईडला वगैरे ग्रो केल्या जाते आणि याला सुद्धा 30 ते 35 डिग्री टेम्परेचर लागतं. जसं मिल्की मशरूमला 30 ते 35 डिग्री टेम्परेचर लागतं, तसं पॅडी स्ट्रॉ मशरूमला सुद्धा 30 ते 35 डिग्री. पण ही जी पॅडी स्ट्रॉ मशरूम आहे ही खूप नाजूक असते, त्याच्यामुळे लगेचच हार्वेस्टिंग केल्या त्याला म्हणजे विकावं लागतं. त्याचं शेल्फ लाईफ थोडं कमी असतं. पण सगळ्या मशरूमपेक्षा टेस्टी मशरूम म्हणजे ही पॅडी स्ट्रॉ मशरूम. तर उडीसा साईडला याची जास्त शेती केल्या जाते. अशा बऱ्याच मशरूम आहे. जसं आता तुम्हाला जर माहिती असेल तर कॉर्डिसेप मशरूम सुद्धा आहे, ज्याला आपण किडाजडी म्हणतो. तर त्याची पूर्ण म्हणजे लॅबसारखं स्ट्रक्चर करून, सारखं स्ट्रक्चर करून अगदी कंट्रोल एन्व्हायरमेंटमध्ये ती कॉर्डिसेप मशरूमची शेती केल्या जाते. याला सुद्धा खूप मागणी आहे. परत तुम्हाला माहिती असेल मोरेल मशरूम आहे, ज्याला आपण गुच्छी मशरूम म्हणतो. गुच्छी मशरूमची पण शेती केल्या जाते. जसं उत्तराखंड साईड आहे, हिमाचल प्रदेश आहे, तर हे सुटेबल एन्व्हायरमेंट आहे या मशरूमसाठी. तर तिकडे सुद्धा ही शेती केल्या जाते मोरेल्स मशरूमची. अशा बऱ्याच व्हरायटीज आहे की ज्या आपण कल्टिवेट करू शकतो. परत इनुकी मशरूम आहे, ज्याला आपण निडल मशरूम म्हणतो. तर याची सुद्धा आपण शेती करू शकतो. तर अशा वेगळ्या व्हरायटीज आहे की ज्या इंडियामध्ये आपण ग्रो करू शकतो. मशरूमसाठी लागणारा जो कच्चा माल म्हणजे तो म्हणजे सोयाबीनचा भुसा झाला किंवा गव्हाचा भुसा झाला किंवा भाताचा पेंडा झाला. तर हे जास्त वापरलं जातं आणि याच्यावर मशरूमची शेती केल्या जाते. आता कच्च्या मालाचं सांगायचं म्हटलं तर जे काही सप्लायर्स असतात, तर त्यांच्याकडनं आपण चांगल्याच क्वालिटीचा भुसा हा घ्यायला पाहिजे. तर आता तुम्ही कसं ओळखणार की हा चांगल्या क्वालिटीचा भुसा आहे की नाही आहे, नाही का? तर समजा डार्क येलो कलर असेल, डार्क पिवळा कलर असेल, तर तो थोडा जुना भुसा असतो. आणि जर थोडासा पांढरट असा कलर असेल गव्हाच्या भुशाचा, म्हणजे कमी पिवळा कलर असेल, तर तो म्हणजे चांगला भुसा. तर असं त्याचं आयडेंटिफिकेशन असतं. आणि जे काही सप्लायर्स असतात भुशाचे, तर काही सप्लायर्स काय करतात, त्याच्यामध्ये माती सुद्धा मिक्स करून देतात. कारण हा माझा अनुभव आहे. म्हणजे बरेच सुरुवातीला अडथळे आले. आधी माहिती नव्हतं की भुसा कसा घ्यायचा, काय घ्यायचा. तर काही जे सप्लायर्स आहेत ते भुशामध्ये माती सुद्धा मिक्स करून देतात. तर भुशामध्ये माती मिक्स केली तर मग आपले बेड जे आहे मशरूमचे ते खराब होण्याचे चान्सेस असतात. तर त्याच्यामुळे जो कच्चा माल आहे, जो आपल्या मशरूमसाठी लागणारा जो कच्चा माल आहे, तर तो पण खात्रीशीर सप्लायरकडनंच आपण घ्यायला पाहिजे आणि तो चांगल्या क्वालिटीचाच असायला पाहिजे. त्याच्यामध्ये ते जे छोटे-छोटे किडे असतात ते सुद्धा नसायला पाहिजे. जो भुसा आहे तो कुजलेला नसायला पाहिजे. कारण जर कुजलेला असेल तर तो थोडासा काळपट पण दिसतो. तर तो नसायला पाहिजे आणि त्याला असं पाणी लागलेलं नसायला पाहिजे. जर पाणी लागलेला जर भुसा तो वाळलेला असेल, तर त्याची पण क्वालिटी जी आहे भुशाची ती कमी होते. तर त्याच्यामुळे खात्रीशीर असा तो भुसा आपण घ्यायला पाहिजे. आणि भुसा जो आहे तो वर्षभर आपण साठवून ठेवायला पाहिजे. कारण
जेव्हा केव्हा आपण कमर्शियल प्रोडक्शन करतो, तर वर्षभराचा भुसा साठवणे हा खूप आवश्यक असतो. कारण जर तुम्ही नंतर सीझन संपल्यानंतर भुसा विकत घ्यायला गेले, तर तो भुसा खूप महाग होतो. त्यामुळे जेव्हा सीझन असतो तेव्हाच तुम्ही तुमचा जो भुसा आहे तो साठवून ठेवा आणि अ, अशा प्रकारे तुम्ही मशरूमच्या शेतीला सुरुवात करू शकता. ही पहिली स्टेप आहे भुसा साठवणे. आणि नंतरची जी स्टेप म्हणजे की स्पॉन म्हणजे याला लागतं मशरूमचं बी. तर मशरूमचं बी पण हे चांगलं असायला पाहिजे. ते कसं ओळखायचं की मशरूमचं बी चांगलं आहे की खराब आहे? तर मशरूमची जी बुरशी आहे ती पांढऱ्या रंगाची असते. जी आपण आता धिंगडी, अळिंबी जी उगवतो, तर त्याची जी बुरशी आहे तर ती पांढऱ्या रंगाची असते. कधी-कधी काय होतं त्याच्यामध्ये समजा काळी बुरशी असेल किंवा हिरवी बुरशी असेल, असं जर मशरूमचं बी असेल तर ते खराब असतं. त्याच्यामुळे खात्रीशीर ठिकाणावरूनच तुम्ही ते मशरूमचं बी घ्यायला पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं की मशरूमसाठी गव्हाचा भुसा, सोयाबीनचा भुसा लागतो. तर हा जो भुसा आहे तर याचं निर्जंतुकीकरण करणं खूप आवश्यक आहे. कारण त्याच्यामध्ये जे काही जीवाणू असतात किंवा वेगळी अशी बुरशी असेल किंवा बॅक्टेरियल स्पोर्स ज्याला म्हणतो आपण, ते किल व्हायला पाहिजे. कारण आपल्याला त्या भुशामध्ये फक्त मशरूमची बुरशी वाढवायची आहे. त्याच्यामुळे त्याचं निर्जंतुकीकरण गरजेचं असतं. तर त्याच्या आधी आपल्याला काय करायचं असतं, की तो जो भुसा आहे तो पूर्ण छान स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचा आहे आणि धुवून घेतल्यानंतर मग आपल्याला त्याचं निर्जंतुकीकरण करायचं आहे. तर निर्जंतुकीकरणच्या ज्या प्रोसेस आहेत त्या वेगवेगळ्या आहे. बरेच जण ऑटोक्लेव्ह वापरतात. ऑटोक्लेव्ह म्हणजे मोठा असा कमर्शियल कुकर असतो. त्याच्यामध्ये सुद्धा निर्जंतुकीकरण करतात. त्याला आपण स्टीम स्टरलायझेशन सुद्धा म्हणू शकतो. आणि दुसरी मेथड म्हणजे हॉट वॉटर ट्रीटमेंट. गरम पाण्यामध्ये उकळून सुद्धा आपण निर्जंतुकीकरण करू शकतो. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण भुशाचं निर्जंतुकीकरण करू शकतो. काही लोकं हे केमिकल ट्रीटमेंट सुद्धा वापरतात. पण आपण केमिकल ट्रीटमेंट वापरत नाही. कारण केमिकल जे आहे हे तुम्हालाही माहिती आहे, की आरोग्यासाठी हे खूप घातक असतं. त्याच्यामुळे आपण पूर्ण जे मशरूम उगवतो ते पूर्ण नॅचरल पद्धतीने उगवतो. मशरूमचं जे हार्वेस्टिंग आहे, आता जसं आता मशरूम या मशरूमची जी सायकल आहे ती 22 दिवसाची असते. निर्जंतुकी केल्यानंतर त्याचे बेड भरावे लागतात. ते 15 दिवस इन्क्युबेशन रूममध्ये आपण ठेवतो आणि 15 दिवसानंतर मग आपण ते ग्रोविंग रूममध्ये शिफ्ट करतो आणि नंतर त्याच्यावरती पाणी वगैरे स्प्रे करून पूर्ण 7 दिवसामध्ये मशरूम येतात. म्हणजे 15 दिवस अंधाऱ्या रूममध्ये आणि ग्रोविंग रूममध्ये 7 दिवस असे टोटल 22 दिवसाची याची सायकल आहे. आणि जेव्हा केव्हा आपण मशरूमचं हार्वेस्टिंग करतो तेव्हा हँड ग्लोव्ज किंवा मास्क लावणे गरजेचं असतं. कारण काही जणांना डस्टची अलर्जी असू शकते किंवा स्पोर्सची अलर्जी असू शकते. तर ही रेअर केस आहे, पण तरी काळजी घेतलेली बरी. त्याच्यामुळे हार्वेस्टिंग करताना ही आपण काळजी घ्यायला पाहिजे आणि हार्वेस्टिंग करताना असं त्याला ट्विस्ट करायला पाहिजे. चाकू किंवा सीझरने ते कट न करता असं ट्विस्ट करून असं गोल फिरवून ते मशरूम आपण काढायला पाहिजे. आणि हार्वेस्टिंग केल्यानंतर त्याला त्याला जो भुसा अटॅच असतो तो सुद्धा सीझरने आपण कट करायला पाहिजे आणि नंतर मग त्याचं आपण पॅकेजिंग करायला पाहिजे. आणि पॅकेजिंग केल्यानंतर मग ते आपण मार्केटमध्ये पाठवतो. आता याच्यामध्ये चॅलेंजेसमध्ये काय येतात शेतकऱ्यांना, की आता काही लोकं YouTube चॅनल बघूनच मशरूमची शेती सुरू करतात आणि मग भुशामधलं मॉइश्चर किती असायला पाहिजे, भुशाचं प्रॉपर निर्जंतुकीकरण कसं करायला पाहिजे आणि पेस्ट मॅनेजमेंट कसं करायला पाहिजे, हे बऱ्याच लोकांना कळत नाही. कारण त्यांना पूर्ण अर्धवट नॉलेज असतं. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला हेच सजेस्ट करेल, की ज्यांना कोणाला चांगली माहिती आहे याची जे या फील्डमध्ये एक्सपर्ट आहेत त्यांच्याकडूनच तुम्ही प्रशिक्षण घ्यायला पाहिजे. आणि आम्ही सुद्धा प्रशिक्षण घेतो. आता नुकतंच आमच्याकडे इंटरनॅशनल मशरूम कल्टिव्हेशन वर्कशॉप झालं. आमचं जे कोलॅबोरेशन आहे ते उमडीस मशरूम एजन्सी स्पेन यांच्यासोबत झालेलं आणि ऑल ओव्हर इंडियामधनं आमच्याकडे पार्टिसिपंट आले होते. मणिपूर झालं, परत कोइंबतूर, गुवाहाटी सगळीकडनं आमच्याकडे पार्टिसिपंट आले आणि खूप चांगलं आमच्याकडे वर्कशॉप झालं. कारण आपल्या इंडियन ग्रोवरसाठीच ते आम्ही वर्कशॉप ठेवलेलं होतं. कारण याचं ही नवीन टेक्निक जी आहे म्हणजे फॉरेनमध्ये काय टेक्निक शिकवल्या जाते, कशा पद्धतीने ते पूर्ण मशरूम फार्मिंग करतात, हायजीन कसं मेंटेन केल्या जाते, काय-काय टेक्नॉलॉजी जसं ऑटोमेशनचा जर आपण विचार केला
तर CO2चं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते किती असायला पाहिजे इन्क्युबेशन रूममध्ये. अ, आणि कंट्रोल युनिट म्हणजे ह्युमिडिटी किंवा टेम्परेचर हे कसं काय मेंटेन केलं जातं आणि जे CO2 आहे ते किती PPM लागतं, ग्रोविंग रूममध्ये किती लागतं, इन्क्युबेशन रूममध्ये किती लागतं, म्हणजे पूर्ण ऑटोमाइज प्लांट कसा सेटअप करायचा याचं पूर्ण जे गाईडन्स आहे तर ते आम्हाला मिळालं. जे मॅक्सिम आहे, जे फाउंडर आहेत उमडीज मशरूम एजन्सीचे, आणि जे एडवर्ड आहे, जे ट्रेनर आहे, त्यांनी पूर्ण गाईडन्स दिलं आणि अशा प्रकारे खूप चांगलं म्हणजे नॉलेज आम्हाला मिळालं. म्हणजे ऑल ओव्हर इंडियामधले जे पार्टिसिपंट आले त्यांनी सुद्धा ॲप्रिशिएट केलं. मेन म्हणजे मॅक्सिमने सुद्धा आपल्या क्वालिटी मशरूमला ॲप्रिशिएट केलं की कॉस्ट इफेक्टिव्ह आपली टेक्निक्स आहे. तर अशा प्रकारे दोन्हीच्या कोलॅबरेशनने खूप चांगली कार्यशाळा आम्ही आयोजित केली होती. तर आम्ही सुद्धा कार्यशाळा घेतो. तर सतत आमच्याकडे कार्यशाळेला येत असतात आणि मशरूमची शेती कशी करायची आणि मेन म्हणजे कमी खर्चामध्ये कशी करायची, तर हे आम्ही शिकवतो. आता हे जे मशरूम आहे तर यात यात हार्वेस्टिंग झालेलं आहे. तिसरं हार्वेस्टिंग झालेलं आहे. तिसरं हार्वेस्टिंग झाल्यानंतर आम्ही काय करतो की याच्यापासून आम्ही गांडूळ खत तयार करतो. म्हणजे काहीच वाया जात नाही. बुशावरती मशरूम उगवतो आणि मशरूम तोडल्यानंतरचा जो कचरा उरतो त्याच्यापासून आम्ही हे गांडूळ खत तयार करतो. तर आपण गांडूळ खत सुद्धा बघूया की कसं तयार करतो. आपण मशरूम ग्रोविंग रूम मध्ये असे बेड बघितले. हे तिसऱ्या हार्वेस्टिंग नंतरचे जे बेड आहे तर आपण याचं गांडूळ खत तयार करतो. तर आता आपण बघूया. तुम्ही बघू शकता इथे आम्ही गांडूळ खताचे बेड तयार केलेले आहे. या तुम्ही इकडे, तुम्हाला दाखवते. हे बघा, हा पूर्ण आपण बेड तयार केलेला आहे गांडूळ खताचा. तर आता हे जे गांडूळ खत आहे हे कसं तयार करायचं, तर याला पूर्ण सेपरेट करायचं. म्हणजे असं हे पूर्ण असं सेपरेट केल्यानंतर या बेडमध्ये टाकायचं. याची लेअरिंग करायची. 3-4 इंच लेअरिंग झाली मग याच्यावरती शेणखताची स्लरी टाकायची आणि परत याची भुशाची लेअर टाकायची. असं करत करत सगळ्यात वरती शेणखताची स्लरी यायला पाहिजे. आणि नंतर शेणखताची स्लरी टाकल्यानंतर 8 दिवस त्याला काहीच करायचं नाही. तो बेड थंड होऊ द्यायचा आणि नंतर 8 दिवसानंतर त्याच्यावरती गांडूळ सोडायचे. म्हणजे एका बेडला 3 ते 4 किलो असे गांडूळ सोडायचे. इझेनिया फटिडा नावाची स्पेसीस असते, ऑस्ट्रेलियन स्पेसीस, ज्याला आपण लाल गांडूळ म्हणतो, तर ते वापरायचे. आणि नंतर 8 दिवसानंतर गांडूळ टाकल्यानंतर याच्यावरती रोज पाणी स्प्रे करायचं. पाणी पण खूप जास्त स्प्रे नाही करायचं कारण याचं मॉइश्चर पण मेंटेन करावं लागतं. जर पाणी टाकलं तर काय होतं, ते गांडूळ मरू सुद्धा शकतात कारण त्यांना पण ऑक्सिजनची गरज असते. त्याच्यामुळे पाणी सुद्धा लिमिटेड टाकावं लागतं. आणि नंतर मग 15-15 दिवसांनी तो बेड रोटेट करावा लागतो. खाली वर करायचं त्याला. आणि अशा प्रकारे 2.5 महिन्यामध्ये पूर्ण छान आपलं गांडूळ खत तयार होतं. तर ज्याला आपण ब्लॅक गोल्ड म्हणतो, काळं सोनं म्हणतो. शेतकऱ्यांना खूप चांगलं उत्पादन मिळत आहे हे गांडूळ खत वापरून. कारण याच्यामध्ये मशरूमचं कंटेंट आहे. त्याच्यामुळे अमेझिंग रिझल्ट शेतकऱ्यांना मिळत आहे.